मंडळी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातल्या आहेत. सगळ्यांना त्याचे वेध लागलेत आणि त्याचे परिणाम आता राज्याच्या राजकारणात सुद्धा दिसू लागलेत. अनेक ठिकाणी पक्षप्रवेश होत आहेत आणि असाच एक महत्त्वाचा पक्षप्रवेश आजही झालेला आहे. आपण बोलतोय नाशिक संदर्भात. तर नेमकं नाशिकमध्ये काय घडामोडी घडतायत पाहतोय आपण. आज जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला असे बबनराव घोलपजी, सुधाकर बडगुजरजी, अशोकराव मुर्तकटजी, नैनाताई घोलपजी, हर्षाताई बडगुजरजी, दिलीपजी दातीर, वंदनाताई बिरारी, अशोकजी सातबाई, शीतल भामरे, नंदिनी जाधव, मनोहरजी बोराडे, सुरेखा नागरे, देवानंद बिरारी, कैलासजी चुंबळे, पवनजी मटाले, प्रमोदजी जाधव, निवृत्ती लवमगे, सीमाताई डावकर, गोकुळ नागरे, सुरेश होळकर, साधना गटाले, विलास गायकवाड, या ठिकाणी माननीय बलकवडेजी, दीपक बलकवडेजी आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जेवढे पदाधिकारी या सभागृहात आहेत त्यापेक्षा 4 पट त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या या पक्षप्रवेशाला आले आहेत. खरं तर या ठिकाणी निवृत्ती लांबेजी आणि सर्वच या ठिकाणी पदाधिकारी आहेत. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प झाला आहे. देशामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित देशाचा संकल्प झाला आणि जेव्हा माननीय गिरीशभाऊ महाजनजी, माननीय रवी चव्हाणजी, आम्ही सर्व आमच्या कोर ग्रुपचे सर्व पदाधिकारी जेव्हा बबनरावजी घोलप असतील, सुधाकरराव बडगुजर असतील यांच्या पक्षप्रवेशाबद्दल चर्चा केली तेव्हा माननीय गिरीशभाऊ महाजन आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी माननीय सुधाकर बडगुजरजी, माननीय बबनराव घोलपजी यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होऊन एक मोठा विजय भविष्यामध्ये आपल्या पक्षाला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने नाशिकच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये या ठिकाणी अधिक मजबूतीने आपल्याला पुढे जाता येईल. खरं तर महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार हे विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज माननीय देवेंद्रजींनी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिवसानी 12 तास वीज देण्याचा निर्णय घेतला. पुढच्या काळामध्ये अनेक संकल्प पूर्ण करण्याचे निर्णय देवेंद्रजींनी घेतले आणि उत्तर महाराष्ट्रात या आमदार राहुल ढिकलेजी येत आहे. या उत्तर महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग असो की उत्तर महाराष्ट्राचं संपूर्ण परिवर्तन करण्याचा निर्णय आपल्या देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने घेतला, मोदीजीच्या सरकारने घेतला आणि खरं तर कुठलाही पक्षप्रवेश जो होतो तो भारतीय जनता पार्टीमध्ये विकासाकरता होतो. जेव्हा सुधाकरराव बडगुजर, बबनराव घोलपजी, माननीय गिरीश महाजनजी आमच्याशी बोलले तेव्हा त्या ठिकाणी कुठलाही आशा अपेक्षा न ठेवता देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये पुढच्या काळामध्ये नाशिक शहराचा विकास हा झाला पाहिजे याकरता त्यांनी पक्षप्रवेश केला. खरं तर सकाळी गिरीश भाऊ काही बातम्या चालवल्या त्याच्यामध्ये खरंच मला त्या ठिकाणी जेव्हा मी सकाळी पहाटे निघालो घरून आणि विमानात बसलो, विमानात लेट झालो, मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल. पण माननीय गिरीश भाऊंनी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला. खरं तर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं